तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यालय सहाय्यक व इतर कर्मचारी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जळगाव जामोद यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। भूमी अभिलेख कार्यालयातील बहुतांश कामे ही ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहेत। बाहेरगावून येणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कल काढणे, शेतीच्या घराची मोजणी करणे, नकाशा काढणे, वारस नोंद करणे, मोजणी शीट काढणे यासाठी अर्ज करावा लागतो। ऑनलाईन पद्धतीने अर्जदार हा कुठूनही अर्ज करू शकतो व त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने व दिलेल्या वेळेत मिळणे गरजेचे आहे। परंतु जळगाव जामोद येथील कार्यालयामध्ये नियमानुसार कोणतेच कामकाज चालत नाही, कारण कार्यालयात कर्मचारी व अधिकारी हजर राहण्याची वेळ ही सकाळी 9:45 असताना भूमी अभिलेख येथील अधिकारी व कर्मचारी हे सकाळी 11 नंतर कार्यालयात उशिरा येतात। या ठिकाणी मुख्यालय सहाय्यक यांनी स्वतःचाच खासगी माणूस कार्यालयात बसून ऑनलाईन पद्धतीने लोकांकडून पैसे घेऊन प्रति अर्ज 500 रुपये घेऊन अर्ज भरल्या जातात। तसेच बाहेरील सेतू किंवा CSC सेंटरवरून येणारे अर्ज हेतू परस्पर नामंजूर केल्या जातात किंवा त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी काढल्या जाते। तसेच मतमोजणीसाठी व इतर कामासाठी जर यांना पैसे दिले तर ते काम ताबडतोब त्रुटी असताना सुद्धा मंजूर करून दिल्या जात असल्याची तक्रार राजेश लहासे यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। त्यामुळे जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयाच्या सर्व कारभाराची तात्काळ चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य OBC परिषदेचे अध्यक्ष राजेश लहासे यांनी 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। साहेब, आता किती वाजले? 10:15 झाले ना? 10:15पर्यंत फक्त तुम्हीच एकटे हजर आहेत। सध्या टायमिंग किती आपल्या ऑफिसचा? 9 वाजता बोलतो मी। हां ना, नाही ना, ऑफिसचं टायमिंग किती आहे तुमचा? 9:45। आतापर्यंत फक्त तुम्ही एकटेच ऑफिसला आहे?